हाय स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन हा टॉपिक बघतोय आपण. आणि लास्ट लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं? हां, बरोबर. सेल म्हणजे काय, साईज अँड शेप ऑफ सेल, टाईप्स ऑफ मायक्रोस्कोप, त्याच्यानंतर काय बघितलं, टोटिपोटन्सी आणि सेल थेरी. ठीक आहे, मला अपेक्षा आहे हे पॉईंट तुम्ही वाचले असतील. आज आपण नेक्स्ट पॉईंटला सुरुवात करूया, तो आहे काइंड्स ऑफ सेल्स. ठीक आहे, तर आपण अगदी 8th स्टँडर्डपासून बघतोय की ज्या सेल्स आहेत त्या 2 टाईपमध्ये डिवाईड होतात. तर त्या डिवाईड झालेल्या सेल्स ज्या आहेत त्या काय आहेत, टाईप्स काय आहेत त्यांचे, तर प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल. ठीक आहे, आता प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे काय, जर ज्या सेलकडे सेल्युलर ऑर्गॅनलीज ज्या आहेत त्या ॲडव्हान्स नसतात, प्रिमिटिव्ह नेचरमध्ये असतात, तर अशा सेल्सना आपण प्रोकॅरियोटिक सेल असं म्हणतो. आणि ज्या सेलकडे सेल ऑर्गॅनलीज ॲडव्हान्स असतात, म्हणजे ज्यांच्याकडे मायटोकॉन्ड्रिया, रफ एंडोप्लाझ्मिक रेक्टिक्युलम, रायबोसोम्स हे व्यवस्थित डेव्हलप झालेले आहेत, ज्यांचा न्यूक्लियस व्यवस्थित डेव्हलप झालेला आहे, अशा सेल्सना आपण युकॅरियोटिक सेल असं म्हणतो. ज्या वेळेला अर्थवरती बायोस्फिअरला सुरुवात झाली त्यावेळेला जे प्रिमिटिव्ह नेचरचे जे बॅक्टेरिया आहेत, हे बॅक्टेरिया प्रोकॅरियोटिक सेल्समध्ये होते. ते कसे होते, प्रोकॅरियोटिक नेचरमध्ये होते. आणि त्याच्यानंतर इव्होल्युशन जसं जसं होत गेलं तसं प्रोकॅरियोटिक सेल्सच्या युकॅरियोटिक सेल्स झाल्या. युकॅरियोटिक सेल्सनी आणखी काही बदल घडवून आणले आणि त्याच्यानंतर टिश्यू आणि ऑर्गन लेवल असणारे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स तयार झाले. ठीक आहे, तर असे जे प्रोकॅरियोटिक सेल्स आहेत, हे प्रोकॅरियोटिक सेल्स म्हणजे काय हे आत्ता आपण बघतोय. तर चला सगळ्यांनी नीट लक्ष द्यायचं आहे. आपण प्रोकॅरियोटिक सेल या पॉईंटला सुरुवात करतोय. The prokaryotic cell has several elements, or you can say several cell organelles that allow it to the function as living organism. प्रोकॅरियोटिक सेलकडे जे काही सेल्युलर ऑर्गनायझेशन आहे त्यामुळे ते सेपरेट लिव्हिंगसाठी रेडी असतात. ते कुणावर डिपेंड नसतात. ते कपॅबल असतात थ्रूआउट द लाईफ त्यांचं होल प्रोसेसिंग किंवा फंक्शन कॅरीड आउट करण्यासाठी. ठीक आहे, नेक्स्ट वन थिंग, प्रोकॅरियोटिक सेल्स आर ऑलवेज युनिसेल्युलर अँड हॅव अ सिम्पल सेल्युलर ऑर्गनायझेशन. ते कसे आहेत, कंपल्सरी युनिसेल्युलर आहेत आणि त्यांचं सेल्युलर कंपोजिशन जे आहे ते कसं आहे, सिम्पल आहे. इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो प्रोकॅरियोटिकमधला तो असा, इट डज नॉट हॅव वेल डिफाईन्ड न्यूक्लियस अँड अदर मेम्ब्रेन बाउंडेड सेल ऑर्गॅनलीज लाईक मायटोकॉन्ड्रिया. ठीक आहे, न्यूक्लियस जो आहे या न्यूक्लियसच्या भोवती न्यूक्लिअर मेम्ब्रेन असतो. ठीक आहे, हा न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रोकॅरियोटिक सेलमध्ये टोटली ॲब्सेंट असतो. आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन ॲब्सेंट असल्यामुळे न्यूक्लियोइड रिजन जो आहे, न्यूक्लियोइड रिजन म्हणजे काय, हे न्यूक्लिओप्लाझम जो आहे हा न्यूक्लिओप्लाझमचा शेप इनरेग्युलर असतो. ठीक आहे, बिकॉज ॲब्सेंट ऑफ न्यूक्लिअर एनव्हलप. न्यूक्लिअर एनव्हलप इज नथिंग बट न्यूक्लिअर मेम्ब्रेन. ठीक आहे, त्याच्यानंतरचा जो नेक्स्ट पॉईंट आहे तो आहे रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन कोणत्या पद्धतीनं होतं ते बघूया आपण. प्रोकॅरियोटिक सेल हॅज रिमार्केबल प्रॉपर्टी ऑफ द रिप्रोडक्शन कॅपॅसिटी अँड रिप्रोड्यूस थ्रू बायनरी फ्युजन, a process that simply split duplicate DNA or genetic material into separate cells. Prokaryotic cell can divide every 24 hours or more faster with favorable condition. ठीक आहे, तर बघा प्रोकॅरियोटिक सेल नेहमी बायनरी फ्युजन करतात. म्हणजे एक सेल जी आहे ही मायटोटिकली डिवाईड होते, म्हणजे सायटोप्लाझम आणि DNA मटेरियल हे स्प्लिट होतं आणि एकसारख्याच 2 सेल तयार होतात. म्हणजे एका मदर सेलपासून 2 डॉटर सेल तयार होतात आणि या दोघांचंही जेनेटिकल कंपोजिशन जे आहे ते एक्झॅक्ट सिमिलर असतं. ठीक आहे, त्याच्यामध्ये चेंजेस नसतात. त्यानंतर जेव्हा फेवरेबल कंडिशन असेल त्यावेळेला रिप्रोडक्शनचा रेट जो आहे प्रोकॅरियोटिक्सचा तो कसा असतो, जास्त असतो. आणि ज्या वेळेला फेवरेबल कंडिशन नसेल त्यावेळेला त्यांचा रिप्रोडक्टिव्ह रेट थोडासा कमी होतो. ठीक आहे, नेक्स्ट वन थिंग बघा,
Many prokaryotic cells have adapted to free living, but others show symbiotic relationship. Some prokaryotic cells live within the guts of other microorganisms or organisms. For example, human gut contains 2 to 3 pounds of bacteria, good bacteria, which is responsible for good digestion. ठीक आहे. तर स्पेसिस वाईज बघा, प्रोकॅरियोटिक सेल्स ज्या आहेत या काही फ्री लिव्हिंग असतात, म्हणजे काय तर सेपरेट लिव्हिंगसाठी रेडी असतात, पण काही काय करतात सिम्बायोटिक असोसिएशन दाखवतात, म्हणजेच दुसऱ्या ऑर्गॅनिझमच्या गटवरती इंटेस्टाईनवरती ग्रो होतात. आणि हे जे काही गुड प्रोकॅरियोटिक बॅक्टेरिया आहेत, हे प्रोकॅरियोटिक बॅक्टेरिया काय करतात तर डायजेशन इम्प्रूव्ह करतात, आपल्याला डायजेशनला मदत करतात. आता इथे मी एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं आहे बघा, ह्युमन गट जे आहे या ह्युमन गटमध्ये जवळपास 2 ते 3 पाऊंडपर्यंत बॅक्टेरिया सापडतात, जे हार्मफुल नाही आहेत, तर ते काय करतात डायजेशन इम्प्रूव्ह करतात. ठीक आहे. तर नेक्स्ट पॉईंट बघूया, रायबोझोम्स. Both prokaryotic and eukaryotic cells have ribosomes, which help to produce protein, vacuoles to store nutrient material, and help in elimination of waste. Generally, prokaryotic ribosomes are 70S type, composed of 50S subunit and 30S subunit. ठीक आहे. बघा, जे काही युकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक सेल आहे ह्या दोन्ही सेलमध्ये रायबोझोम्स आपल्याला सापडतात, आणि या रायबोझोमचं फंक्शन पण सेम आहे. रायबोझोम्स काय करतात तर प्रोटीन सिंथेसिस करतात. त्याच्यानंतर व्हॅक्यूल जे आहेत, व्हॅक्यूल म्हणजे काय तर एक पूर्ण असा राऊंड शेपमध्ये असणारा सेल ऑर्गॅनलीज असते, जी पूर्णपणे मोकळी असते, ज्याच्यामध्ये काही केमिकल कंपोनंट्स नसतात. ज्या वेळेला व्हेरियस टाईप ऑफ केमिकल रिॲक्शन्स प्रोकॅरियोटिक किंवा युकॅरियोटिक सेलमध्ये होतील, त्यावेळेला जे एक्स्ट्रा मटेरियल जे आहे इन फॉर्म ऑफ प्रोटीन असू दे, इन फॉर्म ऑफ टॉक्झिन असू दे, ते तिथं काही प्रमाणात स्टोअर केलं जातं काही वेळासाठी. ठीक आहे. पण स्टोरेज पर्पजसाठी सुद्धा रायबोझोम्स वापरले जातात. त्यानंतर व्हॅक्यूलचं काम आपल्याला कळालं. त्याच्यानंतर आणखी काय करतात रायबोझोम्स तर इलिमिनेशन, नको असणारे जे पार्ट आहे टॉक्सिक मटेरियल आहे ते एक्स्ट्रीट करण्यासाठी सुद्धा रायबोझोम्स वापरले जातात. त्यानंतर इम्पॉर्टंट पॉईंट असा आहे, प्रोकॅरियोटिक सेलमध्ये रायबोझोम 2 टाईपचे असतात, 50S टाईप अँड 30S टाईप, आणि त्या दोघांचा एकत्र मिळून 70S सबयुनिट बनतो. ठीक आहे. हे इन डिटेलमध्ये आपण ज्यावेळेला सेल ऑर्गॅनलीज बघणार आहे त्यावेळेला तुम्हाला हा पॉईंट अगदी व्यवस्थित कळेल. फक्त आत्ता काय लक्षात ठेवायचं तर 70S सबयुनिट हा कुणापासून बनलेला असतो तर 50S आणि 30S सबयुनिटपासून. ठीक आहे. परत एकदा रायबोझोमचं मी फंक्शन सांगते. पहिल्यांदा प्रोडक्शन ऑफ प्रोटीन, प्रोडक्शन ऑफ व्हॅक्यूल्स, स्टोअर ऑफ न्यूट्रियंट्स अँड हेल्प इन एक्सट्रीशन. ठीक आहे. आता आपण इम्पॉर्टंट पॉईंटकडे जाऊया, तो आहे सेल मेम्ब्रेन. तर बघा, सेल्सचा जो हा आउटर पार्ट आहे त्याला आपण सेल मेम्ब्रेन म्हणतो, आणि ह्या सेल मेम्ब्रेनकडे 3 लेअर असतात, ग्लायकोकॅलेक्स, सेल वॉल आणि इनर स्लाइम लेअर. ठीक आहे. तर सेल वॉल जी आहे ही सेल वॉल कशापासून बनलेली असते तर पेप्टायडोग्लायकॅनपासून. बघा, हा जो मिडल लेअर आहे इथं दिसतोय तुम्हाला, तो का आहे सेल वॉल, आणि ही सेल वॉल जी आहे ही कशापासून बनलेली असते तर पेप्टायडोग्लायकॅन. आणि त्याच्यानंतर हे कॅप्सूल आणि स्लाइम लेअर जो आहे, हा कॅप्सूल आणि स्लाइम लेअर एक सिक्रीशन असतं. ज्या वेळेला सेल अनफेवरेबल कंडिशनमध्ये असेल, म्हणजे टेम्परेचर जास्त असेल किंवा ॲसिडिक कंडिशन असेल किंवा आणखी काही, अशा अनफेवरेबल कंडिशनमध्ये सेल काय करते सिक्रीशन करते. कुणाचं सिक्रीशन करते तर म्युकॉइड सबस्टन्सचं. जी म्युकॉइड सबस्टन्स काय करतात तर आउटर एन्व्हायरमेंटपासून सेलचं प्रोटेक्शन करतात. ठीक आहे. मग कॅप्सूल जे आहे ते कॅप्सूल आणि त्याच्यानंतर जो काही स्लाइम लेअर आहे तो कशापासून बनलेला असतो तर म्युकॉइड सबस्टन्सपासून. जनरली स्लाइम लेअर लूज बाउंडेड शीट असते आणि कॅप्सूल टफ असतात. ठीक आहे. दोन्ही एकत्र फॉर्म होत नाही, तर स्पेसिस वाईज वेगवेगळे
लेअर फॉर्म होतात. काही स्पेसिस स्लाइम लेअर फॉर्म करतात, तर काही स्पेसिस कॅप्सूल तयार करतात. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल सांगते ॲझोटोबॅक्टर. ॲझोटोबॅक्टर हा बॅक्टेरिया जो आहे तो काय करतो, तो लूज शीट स्लाइम लेअरची तयार करतो. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट बघा, फंक्शन ऑफ सेल मेम्ब्रेन. तर सेल मेम्ब्रेन काय करते, इट गिव्स मेकॅनिकल सपोर्ट टू द सेल. जनरली सेल मेम्ब्रेन इज मेड अप ऑफ फॉस्फोलिपिड बायलेअर. फॉस्फोलिपिड बायलेअर हा शब्द व्यवस्थित लक्षात ठेवायचा. अनदर वन फंक्शन ऑफ सेल मेम्ब्रेन इज प्रोटेक्शन अँड ट्रान्सपोर्टेशन. आता बघा, हे सेल मेम्ब्रेनचे तुम्हाला फंक्शन समजले, पण ह्या सेल मेम्ब्रेनवरती कधी कधी छोटेसे ओपनिंग असतात, स्मॉल ओपनिंग असतात, आणि त्याला आपण मिसोझोम्स म्हणतो. आता मिसोझोमची डायग्राम मी तुम्हाला दाखवते, लक्ष द्या. इथे तुम्हाला बॅक्टेरियल सेल दिसते का, तर ह्या बॅक्टेरियल सेल्सच्या सेल वॉलवरती हे स्मॉल ओपनिंग जे आहे त्याला मिसोझोम्स असं म्हणतात. हा एक अनफोल्डिंग रिजन असतो विच हेल्प इन सेल फॉर्मेशन, रेस्पिरेशन, DNA रेप्लिकेशन. ठीक आहे. ह्यांचं काम काय काय आहे, तर रेस्पिरेशन करायचं, त्याच्यानंतर DNA रेप्लिकेशनला मदत करायची, हे सेल डिव्हिजनमध्ये सुद्धा मदत करतात, आणि इम्पॉर्टंट पॉईंट, इट इज हेल्प इन सेल वॉल फॉर्मेशन. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा टाईप, अगदी व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. सेल मेम्ब्रेन जे आहे हे 2 टाईपमध्ये डिवाईड होतं, आणि याचा जो काही शोध आहे हा कोणी लावला, तर हॅन क्रिस्टन ग्रॅमनी. तर ग्रॅम या सायंटिस्टनी याचा शोध लावला, म्हणून सेल मेम्ब्रेनच्या टाईपला त्याचंच नाव दिलं आहे. तर बघा, सेल मेम्ब्रेन डिवाइड इंटू 2 टाईप, इट इज ग्रॅम पॉझिटिव्ह अँड ग्रॅम निगेटिव्ह. तर सेल मेम्ब्रेन ज्या वेळेला पेप्टायडोग्लायकॅन या केमिकल कंपोनंटपासून बनला असेल तर त्याला ग्रॅम पॉझिटिव्ह सेल मेम्ब्रेन असं म्हणायचं. ओके. ग्रॅम पॉझिटिव्ह सेल मेम्ब्रेन इज मेड अप ऑफ पेप्टायडोग्लायकॅन. नेक्स्ट टाईप जो आहे तो आहे ग्रॅम निगेटिव्ह सेल मेम्ब्रेन, जे जनरली म्युराईन या केमिकल कंपोनंटपासून बनलेलं असतं. ठीक आहे का. आता आपण प्रोकॅरियोटिक सेलचा साईज आणि शेप बघूया. जनरली स्पेसिस वाईज प्रोकॅरियोटिक सेल जी आहे ती 0.1 to 5 मायक्रोमीटरपर्यंत लाँग असते. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर स्पेसिस वाईज ह्या बॅक्टेरियाचा शेप जो आहे, प्रोकॅरियोटिक सेलचा जो शेप आहे तो बदलत जातो. काही बॅक्टेरिया रॉड शेप असतात, काही स्पायरल असतात, काही कॉलम शेप असतात, काही चेन फॉर्म करतात. म्हणजे काय बघा, तर काही सेल ज्या आहेत या सेपरेट लिव्हिंगसाठी रेडी असणार आहेत, वेगवेगळ्या राहणार, सेपरेट राहणार. तर काही सेल ज्या आहेत या काय करतात, चेन फॉर्ममध्ये राहतात अशा. ठीक आहे. आणि काही सेल ज्या आहेत त्या कॉलनी करून राहतात. कॉलनी करून म्हणजे काय, एकमेकांच्या जवळजवळ असा बंच करून राहतात. ठीक आहे का. आता नेक्स्ट जो पॉईंट आहे तो आहे मोटाईल ऑर्गन्स. ठीक आहे. मोटाईल ऑर्गन्स म्हणजे काय, तर एका जागेपासून दुसऱ्या जागी हलण्यासाठी त्यांना एक मोटाईल ऑर्गन आहे, तो 2 फॉर्ममध्ये असतो. असं जर टेल लाईक प्रोजेक्शन असेल मोठंच्या मोठं, त्याला म्हणायचं फ्लॅजिला. एक असेल तर फ्लॅजिलम, एकपेक्षा जास्त असतील तर फ्लॅजिला. ठीक आहे. स्पेसिस वाईज त्यांची संख्या कमी किंवा जास्त असते. काही स्पेसिसमध्ये 2 असते, काहीमध्ये 2पेक्षा जास्त असते, तर काही स्पेसिसमध्ये फक्त 1च असते. त्याच्यानंतर काही स्पेसिसमध्ये फ्लॅजिला सोडून आणखी एक लोकोमोटिव्ह ऑर्गन तुम्हाला दिसतो, तो हेअर लाईक प्रोजेक्शनसारखा असतो, त्याला म्हणायचं सिलिया. ठीक आहे. हेअर लाईक हे प्रोजेक्शन दिसतात, असे छोटेसे प्रोजेक्शन्स असतात, ते सुद्धा काय करतात, तर लोकोमोशनसाठी मदत करतात. ठीक आहे. 2 टाईपचे लोकोमोटिव्ह ऑर्गन्स असतात, पिली आणि फ्लॅजिलम. फ्लॅजिलम म्हणजे टेल लाईक प्रोजेक्शन आणि पिली म्हणजे हेअर लाईक प्रोजेक्शन. दोन्ही एकत्र नसतात. स्पेसिस वाईज काय असतं, तर वेगवेगळे असतात. काही स्पेसिस फ्लॅजिलम दाखवतात, काही पिली दाखवतात. इथे एक क्वेश्चन दिला आहे बघा तुम्हाला,
व्हाय डू बेसल बॉडी ऑफ बॅक्टेरियल फ्लॅजिला कन्सिडर ॲज अ स्मॉलेस्ट मोटार इन द वर्ल्ड. ठीक आहे. तर बघा, फंक्शनली बेसल बॉडी जी आहे ही इलेक्ट्रिक मोटारसारखीच आहे. इलेक्ट्रिक मोटार ज्या पद्धतीनं काम करते त्याच पद्धतीनं बेसल बॉडी काम करते. आणि दोन्हीच्या दोन्ही मोटर काय करतात, मुवमेंटसाठी हेल्प करतात. सो बेसल बॉडी इज अ सिमिलर टू इलेक्ट्रिक मोटार फंक्शनली आणि इट हेल्प्स टू मूव एक्सटर्नल फ्लॅजिला ऑर पिली फॉर लोकोमोशन. हे त्याचा आन्सर आहे. आता इथं काही सायंटिस्ट दिलेत बघा, अगदी त्यांना व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. आपण पहिल्याच लेक्चरला बघितलं होतं या चॅप्टरच्या. द फर्स्ट टर्म सेल वॉज फर्स्ट इन्व्हेस्टिगेटेड बाय रॉबर्ट हुक. आणि यानेच पहिल्यांदा सेल काय बघितली, मायक्रोस्कोप खाली बघितली. ठीक आहे. आणि कोणतं सॅम्पल वापरलं होतं, ओके बरोबर, कॉर्क सॅम्पल वापरलं होतं. त्याने त्याचा थिक सेक्शन घेऊन ऑब्झर्वेशन केलं होतं. हनीकोम लाईक स्ट्रक्चर त्यांना दिसलं होतं, आठवते का. ठीक आहे. तर ह्यांनी जे सेल्सचा जो काय टर्म आहे याचा उल्लेख त्याच्या बुकमध्ये केलेला आहे आणि त्याच्या बुकचं नाव लक्षात ठेवा, इट इज मायक्रोग्राफिक. त्याच्यानंतर पुरकुंजे आणि मोहल या दोन सायंटिस्टने प्रोटोप्लाझमचा शोध लावला. त्यांनी असं सांगितलं की सेल ऑर्गॅनिज ज्या आहेत ह्या नुसत्याच नसतात तर त्या जेली लाईक सबस्टन्समध्ये बाउंडेड असतात. आणि हे इन्व्हेस्टिगेशन कुणी केलं, ही डिस्कवरी कुणी केलं, पुरकुंजे आणि मोहलनी. आता गोल्जी कॉम्प्लेक्स जो आहे, गोल्जी ॲपॅरेटस जो आहे, सेल ऑर्गॅनिजचं जे स्ट्रक्चर आहे आपण 8th स्टँडर्डपासून बघतो. तर तुम्हाला गोल्जी कॉम्प्लेक्स कुठे आहे माहिती आहे. तर हे गोल्जी कॉम्प्लेक्स जे आहे याचा शोध कोणी लावला, तर कॅमिलो गोल्जी. त्याच्यानंतर एक सायंटिस्ट जो आहे त्यांनी काय सांगितलं, तर जे काही सेल डिव्हिजन आहे किंवा सेल्युलर ऑर्गॅनलीज ज्या आहेत त्या कुणाच्या सांगण्याने काम करतात किंवा त्यांना कोण ऑपरेट करतं, तर त्यांना ऑपरेट करत असतो न्यूक्लियस. सेल डिव्हिजन कधी करायचं, न्यूट्रिशन्स कधी घ्यायचे, एक्सट्रेशन कधी करायचं, सेल डिव्हिजनच्या वेळेला जे काही सेल्युलर स्ट्रक्चरमध्ये DNA किंवा जेनेटिक मटेरियल आहे यांचं डिवायडेशन कसं करायचं, हे सगळंच्या सगळं कोण ठरवत असतो, तर न्यूक्लियस. आणि हे कुणी सांगितलं, तर रॉबर्ट ब्राउनने. हे जे काही सायंटिस्ट आहेत पहिले आपण 4 जे बघितले ते अगदी महत्त्वाचे आहेत, त्यांना व्यवस्थित लक्षात ठेवायचं. नेक्स्ट सायंटिस्ट जो आहे तो आहे बल्बियानी. या बल्बियानीनं क्रोमोझोमचा शोध लावला. ठीक आहे. त्यांनी काय सांगितलं, क्रोमोझोम्स असतात आणि या क्रोमोझोम्समध्येच फोल्डेड फॉर्ममध्ये DNA असतात. आणि त्याने सॅम्पल कुठलं घेतलं होतं, तर सलावरी ग्लँड ऑफ लार्वा. त्याच्यानंतर सेल डिवाइड होते किंवा एका मदर सेलपासूनच 2 सेल तयार होतात, 2 डॉटर सेल तयार होतात. आणि ही जी डिस्कवरी आहे ह्या फ्लेमिंग या सायंटिस्टनं केली. म्हणजे सेल हे मायटॉटिकली डिवाइड होतात आणि एका मदर सेलपासून 2 डॉटर सेल तयार होतात ज्यांचं जेनेटिकल कंपोजिशन अगदी सिमिलर असतं. हे फ्लेमिंगनं सांगितलं. पॉर्टर या सायंटिस्टने एंडोप्लाझ्मिक रेक्टिक्युलम डिस्कवर केला, त्याचं फंक्शन आणि त्याच्यानंतर रफ एंडोप्लाझ्मिक रेक्टिक्युलम आणि सॉफ्ट एंडोप्लाझ्मिक रेक्टिक्युलम जे आहे त्याचे टाईप्स हे कोणी सांगितलं, तर पॉर्टरने सांगितलं. त्याच्यानंतर सी बेंद्रा यांनी मायट्रोकॉन्ड्रियाला नाव दिलं. त्यांनी सांगितलं इट इज अ पॉवर हाऊस ऑफ सेल. जे काही रेस्पिरेशन होणार आहे किंवा रेस्पिरेशनमुळे जे काही मॉलिक्युल्स जनरेट होणार आहेत हे मायट्रोकॉन्ड्रिया थ्रू तयार होणार आहेत. हे कोणी सांगितलं, तर बेंद्राने सांगितलं. आणि डुवे या सायंटिस्टने लायझोझोम्सला नाव दिलं, त्याची डिस्कवरी केली. हे जे सायंटिस्ट आहेत ते फिलिप्सला विचारले जाऊ शकतात, त्यामुळे या सायंटिस्टना व्यवस्थित लक्षात ठेवायचं कन्फ्युजन शिवाय. ठीक आहे. तर उद्या आपण काय करणार आहे, जेनेटिक मटेरियलचं कंपोजिशनचा जो हा काही इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा आपण बघायचा आहे उद्या. त्याचबरोबर युकॅरियोटिक सेल बघणार आहोत आणि पहिले 3 सेल ऑर्गॅनलीज म्हणजे कोण, सेल वॉल, सेल मेम्ब्रेन हे व्यवस्थित बघणार आहे. ठीक आहे. तर चला आपण उद्या भेटूया, तोपर्यंत बाय.